नमस्कार मैत्रिणींनो, प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण झटपट असा कोल्हापुरी भडंग कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर या ठिकाणी कोल्हापुरी भडंगसाठी कोल्हापुरी चिरमुरे अर्धा किलो घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारं मसाला काय काय ते बघूयात। तर लाल तिखट घेतलेलं आहे 2 मोठे चमचे, कढीपत्ता घेतलेला आहे, 1 वाटी डाळे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर 2 मोठे चमचे भरून धने, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 20-25 पाकळ्या लसणाच्या, 1 चमचा मोहरी, हळद आणि 1 चमचा आपले बडीशोप घेतलेले आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर आपले जे काही चिरमुरे आहेत तर ते चिरमुरे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉइश्चर राहणार नाही आणि आपला जो भडंग आहे तर तो म्हणजे सादळणार नाही। तर त्याच्यासाठी अगोदर काय करायचं, थोडेसे चिरमुरे थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे गरम करून घ्यायचे, खूप जास्त करण्याची गरज नाही आहे। चांगलं कुरकुरीतपणा आला की लगेचच आपल्याला ते गॅस बंद करायचं आणि काढून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आपण बनवूयात एक मसाला। भडंगसाठी वेगळा विकतचा मसाला आणत बसण्याची काहीच गरज नाही आहे। तर तो मसाला कसा बनवायचा ते आपण बघूयात। तर इथं आपण 1 चमचा बडीशोप घेतलेली आहे, त्यानंतर हे 2 मोठे चमचे भरून धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे, त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। ओव्यानं आपल्याला म्हणजे पोटाचा कोणताही त्रास होत नाही, तर त्याच्यासाठी म्हणजे पचन होण्यासाठी मदत होते, तर त्यासाठी ओवा इथं मी ॲड केलेला आहे। तर हे छान खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे, खूप मोठ्या आचेवरती परतायचं नाही आहे। तर हे मसाले थोडेसे आपण थंड होण्यासाठी ठेवूयात। एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचे आहे, ते आपले जे काही शेंगदाणे आहेत, त्याचबरोबर आपले जे डाळे आहेत तर ते व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा आला पाहिजे। शेंगदाणे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, एक 5 ते 7 मिनिट लागतात कमी आचेवरती जर तुम्ही तळत असाल तर। आणि मोठा गॅस केला तर काय होतं, वरून करपतात आणि आतमधून मग ते सगळं असा वास लागतो, तर त्याच्यामुळं कमी गॅसवरतीच काय करायचं आहे, आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकताय तुम्ही शेंगदाण्याला छान असा रंग आलेला आहे आणि हे शेंगदाणे आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर कोणतीही रेसिपी जी काही मी सांगते तर ती शेवटपर्यंत नक्की बघत चला। ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या असतात तर त्या टिप्स तुम्ही फॉलो करा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तो स्किप करू नका। तर शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत, जे आपण चिरमुरे गरम करून घेतलेले होते त्याच्यामध्येच हे शेंगदाणे ॲड केलेत आणि आता आपल्याला हे डाळे थोडेसे परतून घ्यायचे, म्हणजे तेलातच तळून घ्यायचे, खूप जास्त वेळ नाही, अगदी 2 मिनटात हे डाळे तळले जातात, जास्त वेळ लागत नाही। तर डाळेसुद्धा आपले तळून झालेले आहेत, डाळेसुद्धा काय केले तर त्या चिरमुऱ्यामध्ये घातलेले आहेत। इकडं आपला जो काही मसाला आहे गरम करून घेतलेला, तर तो आता आपल्याला काय करायचं आहे, बारीक करून घ्यायचा आहे। आणि आता या मसाल्यांमध्येच मी काय करते, हळद घालते, त्याचबरोबर आपल्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत तर त्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत आणि ते मिक्सरमधून व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। बघा, हा मसाला वापरल्यानंतर तुम्हाला विकतच्या कोणत्याही मसाल्याची आवश्यकता पडणार नाही आणि तुमचा भडंग खूप छान टेस्टी नक्कीच होणार आहे। तर मसाला आपला बनवून तयार झालेला आहे। इथं परत कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि 25 ते 30 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आता मी इथं कोवळी पानं घेतल्यामुळं ती लगेचच काय होत आहेत, काळी पडत आहेत। तुम्ही जर थोडीशी ह्याची पानं घेतली, थोडंसं मोठं झालेलं ह्याचं आपलं कढीपत्त्याचं जर झाड असेल तर त्याची जी पानं असतात ती जर तुम्ही घेतली तर ती लगेचच अशी काळी पडत नाहीत।
पण आपल्याला काय करायचं आहे, कढीपत्ता मात्र आपले पानं जे आहेत तर ती चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत, नाहीतर त्याच्यामध्ये ओलावा राहिला तरी सुद्धा आपला जो भडंग आहे तर तो सादाळू शकतो. त्यानंतर आहे तर तेलामध्येच मी काय केलेले, मोहरी टाकलेली. मोहरी चांगली आपली तडतडली की आपण जो काही मसाला बारीक करून घेतलेला आहे तर तो मसाला या तेलामध्ये ॲड करायचा आहे आणि चांगला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर मी इथं हिंग घातलेला आहे अर्धा चमचा आणि सगळा मसाला घालायचा आहे. आता खूप जास्त असं तुम्हाला लाल भडंग हवा असेल तर विकतचं जे लाल तिखट असतं तर ते तुम्ही इथं वापरू शकता. मी काही विकतचं वगैरे वेगळं काही असं तिखट घेतलेलं नाही आहे. घरामध्ये जे काही लाल तिखट असतं तर तेच मी या ठिकाणी वापरलेलं आहे. आता मसाला सगळा आपण आपल्या चिरमुऱ्यांवरती घालून घेतलेला आहे. आता सगळीकडून हा मसाला व्यवस्थित लागावा याच्यासाठी काय करायचं आहे, एका उलटण्याच्या सहाय्यानं किंवा आपला झारा असेल तर त्याच्याने काय करायचं आहे, तर त्याच्याने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा मसाला भडंगला लागला पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि सगळ्यात शेवटी आपण काय करणार आहोत, तर या ठिकाणी मी 1 चमचा आपली पिठी साखर ॲड केलेली आहे, थोडंसं त्याला गोडसरपणा येण्यासाठी. तर आता नंतर आणखी एकदा काय करायचं, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं आपला छान चटपटीत असा कोल्हापुरी भडंग बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लाल भडक जर रंग हवा असेल तर त्याच्यानुसार तुम्ही काय करा की लाल तिखट वापरा. आणि छान असं इथं भडंग आपला बनवून तयार झालेला आहे. त्याच्यावरती थोडासा कांदा, टोमॅटो, त्यानंतर कोथिंबीर, बारीक शेव आणि थोडंसं लिंबू जर पिळलं तर तुम्हाला बाहेरची भेळ आणून खाण्याची गरज पडणार नाही. एवढा छान हा भडंग बनवून तयार होतो. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नकात. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नकात. अशाच नवीन रेसिपीजसह आपण नंतर भेटणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन रेसिपीज येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ते रेसिपी पाहता येतील. कोणतीही रेसिपी मिस होणार नाही. धन्यवाद.